नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतात लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? ऑप्शन आहे ए 1980, बी 1985, सी 1990, डी 1995। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1985। भारतात लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात 1985 या वर्षी झाली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। मूलभूत लसीकरण कार्यक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन आहे ए पल्स इम्युनायझेशन, बी नॅशनल वॅक्सिनेशन ड्राईव्ह, सी युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIP, डी मिशन चाइल्ड हेल्थ। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम। मूलभूत लसीकरण कार्यक्रम युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम या नावाने ओळखला जातो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। मुलांचे लसीकरण न करणे याला कोणत्या अधिकाराचा भंग मानला जातो? ऑप्शन आहे ए शिक्षणाचा अधिकार, बी आरोग्याचा अधिकार, सी जीवनाचा अधिकार, डी मूलभूत अधिकार। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जीवनाचा अधिकार। मुलांचे लसीकरण न करणे याला जीवनाचा अधिकार भंग मानला जातो। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 4। सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार लसीकरण कोणासाठी बंधनकारक आहे? ऑप्शन आहे ए केवळ ग्रामीण भागातील नागरिक, बी सर्व बालकांसाठी, सी सर्व वृद्धांसाठी, डी महिलांसाठी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्व बालकांसाठी। सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार लसीकरण सर्व बालकांसाठी बंधनकारक आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। मिशन इंद्रधनुष ही योजना कोणासाठी सुरू केली गेली? ऑप्शन आहे ए गरोदर माता, बी नवजात बालक आणि बालके, सी किशोरवयीन मुले, डी महिलांसाठी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवजात बालक आणि बालके। मिशन इंद्रधनुष ही योजना नवजात बालक आणि बालके यांच्यासाठी सुरू केली गेली। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6। अंगणवाडी सेविका कोणत्या वेळी लसीकरणासाठी जबाबदार असते? ऑप्शन आहे ए केवळ माहिती देण्यासाठी, बी प्रत्यक्ष लस देण्यासाठी, सी बालकांपर्यंत माहिती पोहोचवणे व लसीकरण केंद्रात उपस्थिती सुनिश्चित करणे, डी लस भरण्यासाठी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांपर्यंत माहिती पोहोचवणे व लसीकरण केंद्रात उपस्थिती सुनिश्चित करणे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 7। भारतात पोलिओमुक्त घोषित केले गेले वर्ष कोणते? ऑप्शन आहे ए 2012, बी 2014, सी 2016, डी 2018। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2014। भारतात पोलिओमुक्त घोषित केले गेले हे वर्ष 2014 हे आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। TT लस कोणत्या गटासाठी
अनिवार्य असते. ऑप्शन आहे ए. नवजात बालक, बी. किशोरी, सी. गरोदर स्त्री, डी. वृद्ध महिला. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गरोदर स्त्री. टीटी लस गरोदर स्त्री या गटासाठी अनिवार्य असते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. लसीकरणात वापरली जाणारी कोल्ड चेन म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. लस वितरण वाहन, बी. थंड तापमानात साठवण प्रणाली, सी. लसीकरणासाठी वापरली जाणारी सिरीज, डी. लस थंड करणे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. थंड तापमानात साठवण प्रणाली. लसीकरणात वापरली जाणारी कोल्ड चेन म्हणजे थंड तापमानात साठवण प्रणाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. लसीकरणादरम्यान वापरली जाणारी एडिसायरिंग म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. ॲटोमॅटिक डिस्पोजेबल, बी. ॲटो डिजेबल, सी. ॲटो डिस्ट्रॉय, डी. ॲटो डिसेल. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ॲटो डिजेबल. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. लसीकरण न करणे ही कोणत्या प्रकारची अडचण मानली जाते? ऑप्शन आहे ए. गुन्हा, बी. आरोग्यविषयक दुर्लक्ष, सी. सामाजिक अडथळा, डी. बालहक्काचा भंग. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. बालहक्काचा भंग. लसीकरण न करणे ही बालहक्काचा भंग या प्रकारची अडचण मानली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. सार्वजनिक आरोग्य कायदा कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 1947, बी. 1949, सी. 1950, डी. 1962. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1949. सार्वजनिक आरोग्य कायदा 1949 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. कोविड-19 लसीकरणासाठी कोणता कायदा लागू केला गेला? ऑप्शन आहे ए. भारतीय दंड संहिता, बी. आपत्ती व्यवस्थापन कायदा, सी. औषध नियंत्रण कायदा, डी. जनतेचे हक्क कायदा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आपत्ती व्यवस्थापन कायदा. कोविड-19 लसीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला गेला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. मुलांचे लसीकरण न करणे यामुळे कोणता कायदा भंगतो? ऑप्शन आहे ए. बालकांचे हक्क संरक्षण कायदा, बी. शिक्षणाचा हक्क कायदा, सी. कामगार कायदा, डी. ग्राहक संरक्षण कायदा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बालकांचे हक्क संरक्षण कायदा. मुलांचे लसीकरण न करणे यामुळे बालकांचे हक्क संरक्षण कायदा भंगतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. लसीकरण रोखल्यास कोणते कलम लागू होते? ऑप्शन आहे ए. IPC 186, बी. IPC 188, सी. IPC 302, डी. IPC 144. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. IPC 188. लसीकरण रोखल्यास IPC 188 हे कलम लागू होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर लसीकरण न केल्यास दोषी ठरू शकतात का? ऑप्शन आहे हो, बी. नाही. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. हो, डॉक्टर लसीकरण न केल्यास दोषी ठरू शकतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17.
मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणते प्रमाणपत्र मागवले जाते? ऑप्शन आहे ए. जन्म प्रमाणपत्र, बी. लसीकरण प्रमाणपत्र, सी. जातीचा दाखला, डी. उत्पन्नाचा दाखला. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. लसीकरण प्रमाणपत्र. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र मागवले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कायद्यानुसार कोणी लसीकरणाची माहिती देणे बंधनकारक आहे? ऑप्शन आहे ए. शिक्षक, बी. पोलीस, सी. आशा वर्कर, डी. ग्रामसेवक. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आशा वर्कर. कायद्यानुसार आशा वर्कर यांनी लसीकरणाची माहिती देणे बंधनकारक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोविशिल्ड ही लस कुठे तयार झाली? ऑप्शन आहे ए. अमेरिका, बी. भारत, सी. ब्रिटन, डी. आफ्रिका. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ब्रिटन. कोविशिल्ड ही लस ब्रिटन इथे तयार झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. कोव्हॅक्सिन कोणत्या संस्थेने तयार केली? ऑप्शन आहे ए. सेरम इन्स्टिट्यूट, बी. भारत बायोटेक. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारत बायोटेक. कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक या संस्थेने तयार केली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. BCG लस कोणत्या आजारासाठी दिली गेली? ऑप्शन आहे ए. क्षयरोग म्हणजेच TB, बी. कावीळ, सी. डेंग्यू, डी. हेपेटायटिस बी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. क्षयरोग म्हणजेच TB. BCG लस ही क्षयरोग या आजारासाठी दिली गेली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता कायदा लसीकरणासंदर्भात आहे? ऑप्शन आहे ए. सार्वजनिक आरोग्य कायदा 1949, बी. बालन्याय, बालकांची काळजी व संरक्षण कायदा 2015, सी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013, डी. माहितीचा अधिकार कायदा 2005. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सार्वजनिक आरोग्य कायदा 1949. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. भारतात लसीकरणास प्रोत्साहन देणारी योजना कोणती आहे? ऑप्शन आहे ए. मिशन इंद्रधनुष, बी. आयुष्मान भारत, सी. स्वच्छ भारत, डी. जल जीवन मिशन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मिशन इंद्रधनुष. भारतात लसीकरणास प्रोत्साहन देणारी योजना मिशन इंद्रधनुष ही आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. लसीकरण न केल्यास रोगप्रसार रोखण्यास अडथळा होतो. या संदर्भात कोणती जबाबदारी सरकारी डॉक्टरांवर असते? ऑप्शन आहे ए. पोलीस संरक्षण देणे, बी. कायदेशीर सल्ला देणे, सी. जनजागृती करून लसीकरण करणे, डी. शिक्षण सुविधा पुरवणे. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. जनजागृती करून लसीकरण करणे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या लसीकरणाचा कायदेशीर आदेश कोर्टाने कोविड-19 या काळात लागू केला होता? ऑप्शन आहे ए. पोलिओ लस, बी. BCG, सी. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, डी. MMR.
तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन. खालीलपैकी कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लसीकरणाचा कायदेशीर आदेश कोर्टाने कोविड-19 या काळात लागू केला होता. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका,